मुंबईवरून बोलते. हां. माझं गेल्या वर्षी नाही, त्याच्या गेल्या वर्षी नवरात्रातनं मंगळसूत्र म्हणजे आम्ही केंद्रातून देवी पाठासाठी चाललो होतो टिळकनगरला. हां, हां. माझं मंगळसूत्र 5 तोळ्याची मंगळसूत्र गेलेली माझी. 5 म्हणजे तोळे? 5 तोळे एका सेवेकऱ्याच्या घरी देवी पाठवते. नवरात्रात प्रत्येकाच्या घरी घेतात ना. हां, हां. हा, तर एका सेवेकऱ्यांच्या घरी देवी पाठवते म्हणून चाललेलो आणि जस्ट त्यांच्या गेटजवळ पोहोचलेलो आम्ही. तेवढ्यात पाठीमागून बाईकवरून एक म्हणजे तो बाजूने गेला असेल आमचा, तो तिथे 1 तास फिरत होता. तो शोधतच होता असं म्हणजे चोर तो. बाबा कोणाचं काय सापडतंय का असं हे. तर ते माझं गेलेलं. हां. त्याने असं पाठीमागून अलगेच माझ्या गळ्यातलं उचललं म्हणजे मला परत जाणवलं सुद्धा नाही की त्याने माझ्या गळ्यातलं ओढलंय म्हणून. हां, हां. नंतर मग आमच्या लक्षात आलं, तेव्हा ओरडलो पण काय कोणी आम्हाला काय हे नाही केलं. आम्ही चोर नाही बोललो, आम्ही बोललो की आमचं गळ्यातलं नेलं म्हणून. त्याच्यामुळे काय लोकांनी आमची काही मदत केली नाही कोणी. हां. आणि नंतर जेव्हा आमच्याच केंद्रामधल्या एक सेवेकरी ताई तिच्या मिस्टर तिला सोडवायला येत होते तिथेच, तर त्यांनी आम्हाला बघितलं. मग ते सगळे जमा झाले. ते लोक बोलले तुम्ही जा पहिले पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा असं तसं. आता मी एवढी घाबरलेले जायला तयार नव्हते. मी म्हटलं नाही मला. नंतर मग ते भाऊ मला तिथे पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या लोकांनी सीसीटीव्ही वगैरे बघितले, विचारलं. तर सीसीटीव्ही मध्ये तो असं ओढताना दिसत होता गळ्यातलं. हां. मग त्यांनी आम्हाला बोलले की मला 4:30च्या दरम्यान माझं मंगळसूत्र गेलेलं 7व्या माळेला नवरात्रात. हां. तर ते सापडलं. नंतर मग ते पोलीस केस वगैरे झाली. त्याला शोधला त्यांनी. दसऱ्याच्या दिवशी पोलिसांचा फोन आला म्हणे काय सापडलंय तुमचं. तर मी केंद्रामध्ये सगळ्यांना समजलं ना देवीपाठ चालू असताना. हां, हां. तर त्या ताईंनी मला फोन केला. मला म्हणल्या एक अगरबत्ती लावा. एका अगरबत्तीच्या सेवेवरती ताई माझं मंगळसूत्र सापडलं. केंद्रामध्येच सेवा केली का? हा, घरीच सांगितलेली तर ताईंनी. हां, केंद्रामधून मला फोन आला त्या लोकांना समजल्यानंतर. तर त्या ताई मला बोलल्या दुसऱ्या दिवशी त्या मला बोलल्या एक काम कर, एक अगरबत्ती आहे ना लाव आणि स्वामींनाच हे करायचं, स्वामींबरोबर भांडायचं अशा वेळेस. हां, हां. बरोबर आहे ना. मला बोलले स्वामींबरोबर भांडायचं अशा वेळेस. मग एक अगरबत्तीची सेवा एक अगरबत्ती संपेपर्यंत त्यांनी नामस्मरण सांगितलेलं स्वामींचं. ते मी केलं आणि 12 ते 1 या टायमिंग मध्ये मला माहिती नव्हतं की 12:30ला सेवा 12ला सेवेला बसत नाहीत म्हणून. नाही, 12 ते 12:30 मध्ये नाहीत करत ना. नाही, मी म्हणजे 12ला सुरुवात केली आणि 1 वाजेपर्यंत केलं. झाली म्हणजे 1 तासाची सेवा. पण 12 ते 12:30 मध्ये करतच नाहीत ना. नाही, मला माहीतच नव्हतं ना पण. हां, हां, हां. स्वामींना सेवा मान्य असते ते मग मला माहित नव्हतं. मी आपलं सांगितलं म्हणून बसले. आणि नंतर मग रविवारी गेलेलं, सोमवारी असंच पोलीस स्टेशनला जाऊन आलो. मंगळवारी ती सेवा मी केली मला ताईंनी सांगितल्यानंतर. आणि मी दुपारी 12 ते 1 तासामध्ये केली. नंतर मला 4:30 वाजता पोलीस स्टेशन मधून फोन आला की तुमचं चोर सापडलंय, तुम्ही पोलीस स्टेशनला या आणि तुमची बिलं आहेत ना मंगळसूत्राची ती घेऊन या. मग 4:30ला आम्ही गेलो कारण माझ्याकडे मंगळसूत्राचं ओरिजिनल बिल नव्हतं. मी ते दागिने मंगळसूत्र बँकेत गहाण ठेवलेलं. ते माझ्याकडे फक्त एकच हे होतं की ते गव्हर्नमेंट बँकचं हे होतं की मी मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं म्हणजे. मग तो पेपर घेऊन आम्ही 4:30ला 5ला वगैरे पोलीस स्टेशनला गेलो. तर ते लोक बोलले तो सापडलाय, तो कबूल पण झालाय, पण तो 4.5 तोळ्याचं बोलतो पॅन्डल अर्ध्या तोळ्याचं मी नेलेलं नाहीये. तिथेच पडलंय. पण तिथे पडलं, तिथे सापडलं का परत? नाही, आम्ही तिकडे गेलोच नाही शोधायला ना, नाही सापडलं ते. पण त्यांनी नंतर मग तो कबूल झाला. त्याला त्या लोकांनी हे केलं. नंतर मग पोलीस स्टेशनला केस वगैरे ते नंतर त्यांनी सगळं हे केलं आणि मला कोर्टातून ते लोक बोलले कोर्टातून तुम्हाला ते भेटेल. ते मला मी आपल्या ह्याच्या दसऱ्याच्या वेळेस जे गेलेलं ते मला बरोबर आपल्या दत्त जयंतीचा सप्ताह असतो ना, त्या सप्त्यामध्येच मला ते महाराजांनी ज्या दिवशी स्वामी याग होता म्हणजे मला आदल्या दिवशी सकाळी 11ला बोलवलेलं. तर सकाळी 10:30ला याग चालू होतो ना. हा 10:30ला. तर त्यांनी मला 11 वाजता बोलवलेलं. तुम्ही बोलले आज काय आपल्याला याग स्वामी यागला बसायला नाही भेटायचं म्हणलं.
आणि नंतर परत पोलीस लोकांचा फोन आला त्या की ताई तुम्ही दुपारी 3:30-4 वाजता या. मग स्वामी केंद्रामध्ये यागाला गेलो. म्हणजे काही प्रकट दिन चालू होतं का केंद्रात? हो, केंद्रामध्ये सप्ताह होता ना याचा आपल्या दत्त जयंतीचा. दत्त जयंतीचा. हा, आणि 2च महिन्यात मला भेटलं आणि नेमकं स्वामी याग होता त्याच दिवशी भेटला. आणि 4:30ला म्हणजे सकाळी स्वामी यागला म्हटलं आता काही पोलीस स्टेशनला जायचं आपल्याला काही बसता येणार नाही. संध्याकाळी गेलो. नंतर फोन आला की तुम्ही 4 वाजता या. मग 4 वाजता गेलो. नेमकं केंद्रामध्ये परत आलो तर सगळं सेवा वगैरे आवरल्या होती. देवीपाठ घेतात केंद्रामध्ये. हो. नेमका देवीपाठ चालू होता आणि आणून मग तेच महाराजांचं पुढे पण त्यांनी ते वितळलेलं सोनं दिलं मला. माझं जे होतं ते नाही भेटलं. माझं 5 तोळे गेलेले मला 3.5 तोळे भेटले. म्हणजे त्याच्याबद्दल दुसरं दिलं का तुम्हाला? हो, त्याच्याबद्दल वितळलेलं सोनं दिलं दुसरं आम्हाला. असं कसं काय करू शकले ते? म्हणजे नाही, असं कसं काय? ते बोलले नाही लोकांचे. ते पोलीस लोक बोलले तुमचं नशीब चांगलं, तुम्हाला भेटलं तरी लोक आमच्याकडे 2-2 वर्ष फेऱ्या मारतात म्हणे आम्हाला. आणि काय पोलीस लोकांच्या बदल्या झाल्या तरी लोकांचं सोनं नाही हे भेटत नाही. मग तुमचं नशीब चांगलं आहे, मला 2 महिन्यात भेटलं. हो, एकदा हरवलं परत भेटतच नाही. 5 तोळे दिले तर तुम्हाला 3.5 तरी तेवढं त्या लोकांनी दिलं. बरोबर आहे. हा, खूप मोठा अनुभव. म्हणजे मी तेव्हापासून आहे ना, मी कधी आता आरतीला वगैरे साप्ताहिक आरती असते आमची, मी आरतीला पण जायचं चुकत नाही. आणि मला बरेच दिवसांपासून असं हे होतं की बाबा तुम्ही म्हणता ना की तुमचे आपले अनुभव ऐकून लोक सेवेला हे होतात लागतात म्हणजे असे. हो, ते बरोबरच आहे ताई. आता समजा तुमचा पण तुमचा पण अनुभव ऐकून जो म्हणजे हे करेल ना तो अनुभव ऐकून म्हणजे हे बघा अनुभव ऐकून म्हणजे आता मी एवढं बोलते ना त्या टायमिंगला बोलायची नाही मी. मला ते पोलीस लोक बोलले तुम्ही घरी मिस्टरांना फोन करा, तुमच्या घरच्या लोकांना बोला. म्हटलं नाही, माझे मिस्टर एकतर गाडी चालवतात, रिक्षा चालवतात आणि एवढं अचानक 5 तोळे गेलेलं समजलं. म्हटलं त्यांना जर काय झालं तर मी म्हटलं मी घरी फोनही करणार नाही, मी घरी जाणारही नाही म्हटलं. बरोबर ना. मग आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना एवढं गेलं अचानक. सगळंच होतं ते, बाकी काहीच नाही दुसरं. 5 तोळे म्हणल्यावर आता भरपूर झालं ना. हा, मग त्यांना मी म्हटलं मी नाही जाणार, मी फोन पण नाही करणार आणि म्हटलं मी जाणार पण नाही घरी. म्हटलं मला तुम्ही आत्ताच्या आता हे करून हे करा. ते पोलीस लोक ते जे दादा मला जे पोलीस स्टेशनला घेऊन गेले ते नशिबाने ते एटीएस मध्ये होते पोलीस मध्ये. त्याच्यामुळे त्या पोलीस लोकांनी मला काहीच विचारलं नाही, काहीच नाही. जसे का महाराजच माझ्या बरोबर तिथे आले होते. बरोबर, महाराजांनी सोडवला. नाही तर पोलीस लोक किती उलटे सुलटे प्रश्न विचारतात, तुमचं खरंच होतं का आणि तुम्ही एवढं घालून कुठे गेला होता असं तसं किती काय चौकशी करतात ना. चौकशी. पण त्यांनी मला एका शब्दाने काही विचारलं नाही. फक्त त्या दादांनी सांगितलं की बाबा असं असं झालंय. त्यांच्या ह्याच्यावरती सगळं काय त्यांनी केलं. आणि ते राहिलेले आता 2 तोळे नाही, ते नाही. आता 2 वर्ष होतील आता ह्या नवरात्रामध्ये. आता ते नाही भेटणार. ते 3.5च त्यांनी तेवढंच हे दिलं त्या टायमिंगला. म्हटलं जाऊ दे. माझी सासूबाई ते बोलले जाऊ दे, आपण जर मोडला असतो तर आपल्याला 1 तोळा तरी भेट आलीच असते ना. बरोबर आहे ना. आणि नाहीच भेटण्यापेक्षा पण 3 तोळे भेटले ते महत्वाचं ना. 3.5 तोळे भेटले म्हणजे मोठं मंगळसूत्र भेटलं, छोटं गेलं. म्हटलं जाऊ दे आता. काहीच न भेटण्यापेक्षा. काहींचं तर काहीच भेटत नाही. मग काहीच नाही. किती लोकांचं असे किती लोक मला भेटलं तुमचं कसं काय भेटलं. म्हणलं मी महाराजांना एकच बोललेले. म्हणलं मी तुमच्या सेवेसाठी चालले होते आणि मला लोक काय विचारणार कुठे चालली होती. मी जर कुठं फिरायला चालले असते किंवा बाहेर चालले असते तुमचं नाव मी मध्ये घेतलंच नसतं, घेऊ शकत नव्हते. नाही ना. तुम्ही कशासाठी चाललेले म्हटलं तुमच्या केंद्रात सेवेसाठी चाललेले. मला लोक काय विचारलं की कुठं चालली होती एवढं घालून. म्हणलं माझ्यामुळे लोकांनी तुम्हाला नाव नको ठेवायला की बाबा एवढं लोक स्वामींना मानतात ती बाई करती सेवा आणि जिथं कसं काय गेलं. बरोबर. म्हणजे लोकांचा पण विश्वास राहिला नसता ना. मला आहे ना माझं जे गेलं ना त्याच्यापेक्षा मला ह्या गोष्टीचं जास्त हे वाटत होतं की आपल्या चुकीमुळे आपल्या स्वामींना नावं ठेवायला नको लोकांनी. बरोबर. पण स्वामींनी तसं होऊच दिलं नाही ना. उलट विश्वास ठेवतील असं काहीतरी केलं. त्यांनी मला कुठे पण फिरायला आणि कुणाच्या हे पण करायला लावलं नाही, कुठे फिरायला पण लावलं नाही, काहीच नाही. तेच ना. त्यांनी म्हणजे ते स्वतःच आल्यासारखे त्या ह्याच्यामध्ये आले सेवे करायचे. आणि त्यांनी ती बाई एक तर माझी मैत्रीण होती माझ्याबरोबर तर त्यांनी म्हणजे ओळखलं. त्यांनी एवढ्या ह्याच्यात त्यांना ते पण केलं नसतं, ओळखलं पण नसतं की बाबा हे आपल्यातलेच आहेत म्हणून.
त्यांनी मग त्यांना आवाज दिला म्हणे की असं असं झालंय. ते आले, ते घेऊन गेले. मला माहित नव्हतं ते पोलीस मध्ये येते. मला तिथे गेल्यानंतर माहिती पडले की ते भाऊ पोलीस मध्ये. मला बरेच दिवसांपासून सांगायचं होय, मला आता माझ्या डोळ्यात पाणी येते, पण त्यांनी एवढं. पण मला मनातून एकच वाटत होतं. म्हणजे माझे त्या काय बोलले, त्या मैत्रीण होती माझ्याबरोबर, त्या म्हणल्या ह्यांचं मंगळसूत्र सापडेपर्यंत आम्ही केंद्रातच नाही येणार. म्हणलं नाही, हीच तर आपली खरं विश्वास ठेवायची वेळ असते. मनासारखं झालं तर सगळेच जातात. बरोबर आहे. कसं बोलला आपल्या मनासारखं झाल्यावरती सगळेच जातात. जेव्हा विश्वास ठेवायचे आपल्यालाच नाही बाबा, आपल्या बरोबर खरंच आहेत हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा दुःखात असतो तेव्हाच आपल्याला म्हणजे तीच आपली परीक्षा असते ना. गरज नाही, ती आपली परीक्षाच असते ना, की बाबा चांगलं केल्यानंतर तर हा येतो. पण ह्याच्या मनाविरुद्ध झाल्यानंतर पण हा येतो का आपल्यापर्यंत. बरोबर. हे मेन महत्वाचं असते. तीच तर खरी परीक्षा असते ना. तीच तर खरी असते. तर त्या बोलल्या नाही, तुमचं काम हे होईपर्यंत आपण जायचंच नाही. म्हणलं हीच तर खरी आपली परीक्षा आहे. म्हणलं जायचं आपण. मग आता जातो आम्ही. आता साप्ताहिक आरती असते, जातो. दिलं मला केंद्रामध्ये. मग सप्त्याच्या दिवशी सप्त्यामध्येच भेटलं डिसेंबरमध्ये. ऑक्टोबरमध्ये गेलं, डिसेंबरमध्ये भेटलं. 2 महिन्यात पुन्हा भेटतही नाही भेटत नाही. एकदा गेलं तर परत भेटतच नाही ते. तुमचं नशिबाने भेटलं तेच खरंच स्वामींच्या कृपेनेच मिळालं तुम्हाला. डिसेंबरमध्ये भेटलं आणि मग सप्ताह चालू होता. नेमका तिथेच केंद्र पण तिथेच आहे, पोलीस स्टेशन पण तिथे. मग घेतलं तसं स्वामींच्या समोर नेऊन ठेवलं तिथे. मग संध्याकाळीच्या टाइमने आम्हाला आरती दिली. मला म्हणल्या आरती द्या मग केंद्र सप्त्याच्या वेळेस. तर ते दुसऱ्या टाइमला मग मी तिथे. हो, सप्ताहामध्येच. आता नशीबवान आहेत तुम्ही. सप्त्यामध्ये आरती आता ह्या नवरात्रामध्ये 2 वर्ष होतील आता. 2 वर्ष होतील आता. मुंबईमध्ये कुठे? आम्ही याला टिळकनगर केंद्र आहे आमचं. आम्ही कुर्ल्यामध्ये राहायला. त्या ताईंना मग नंतर स्वामींच्या पुढून उचलल्यानंतर ते एका ताईंकडे दिलं ठेवायला ना. तर त्या मला बोलतात, बघ बरं का तुम्ही, म्हटलं त्यांनी एवढं चोराच्या हातून आणून दिलंय, मला घेऊन कुठे जाणार आहे त्यांच्या दरबारातून. मी आपली आता म्हणलं माझ्याकडे कुठे ठेवणार ना, म्हणून मी त्या ताई बसलेल्या होत्या खुर्चीवर. आमचे केंद्र प्रमुख आहेत. तर त्यांच्याजवळ दिलं. तर त्या मला बोलतात नंतर मी पण बॅग ठेवून दुसरीकडे बाहेर जरा गेलेले, बघ बरं का त्याच्यात आहे का नाही. तर मी म्हटलं अहो त्यांनी चोराच्या हातून आणून हे केलंय. म्हणलं दरबारातून कुठे जाणार आहे तेव्हा. दरबारातून कुठलीच गोष्ट कुठे नाही जाऊ शकत आणि गेली तरी ती स्वामीची जबाबदारी असते. खूप मोठं म्हणजे मला असं काय आता ते आठवलं तरी आता असं हे होतं अंगावर असं. नाही बरोबर आहे ना. खरंच खूप मोठा म्हणजे आपल्याला माहिती असतं की बाबा त्याची किंमत काय आहे ती, आणि तीच गोष्ट जर आपल्याला एकदम ह्यानी स्वामींच्या कृपेने मिळाली तर खरंच खूप म्हणजे खूप समाधान मिळतं ना आणि आनंद पण मिळाली. म्हणजे मी एकदा असंच कोर्टात जा, ते विक्रोळीच्या कोर्टात जा, पोलीस स्टेशनला जा, हे करून अशी मी एकदा वैतागली. मी त्या पोलिसाला बोलली, म्हटलं माझंच घेऊन मलाच तुम्ही सांगताय वकील करा, हे करा, ते करा. मी वैतागलेली त्यांच्यावरती. म्हटलं अहो माझंच सोनं गेलं, माझेच पैसे घालवा, तुम्ही वकील करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. मी वैतागलेली एकदा त्याच्यावरती. म्हटलं हे मलाच त्रास आहे ना. म्हटलं चोर राहिला बाजूला. चोर होता तो. मी त्यांच्यावर एकदा नंतर मग नेमकं 2 महिन्यात सप्त्याच्या वेळेस म्हणजे त्यांना जेव्हा द्यायचं होतं त्यांनीच त्याच टायमिंगला मला दिला आणून. कोर्टातून भेटलं पण 2 महिन्यानंतर डिसेंबरच्या म्हणजे त्यांना त्याच टायमिंगला द्यायचं होतं. तोपर्यंत ठेवलं तिथे. स्वामींच्या रूपामध्ये म्हणजे पोलिसाच्या रूपामध्ये स्वामीच होते म्हणायचं मदत करायला. हो, मला माहिती नव्हतं की ते भाऊ पोलीसमध्ये. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी, मी तर लोकांना असं ऐकतो की आपण बाबा ते लोकांची कंप्लेंट घेत नाही, प्रश्न विचारतात, हे करतात. पण त्यांनी बिचाऱ्यांनी मला एकही प्रश्न विचारला नाही. आणि त्यांनी 24 तासात त्याला हे केला, पकडला. 24 तासामध्ये? हो, 24 तासामध्ये त्याला. रविवारी संध्याकाळी 4:30ला गेलेलो, सोमवारी रात्री 1 वाजता त्याला पकडला त्या लोकांनी. बापरे, किती लवकर शोधून काढलं मग. मग तेच ना. 24 तासात त्याला. आणि मंगळवारी 4:30ला मला फोन आला की तुम्ही तुमची बिलं घेऊन या, तो सापडलाय. आणि तो सापडला मी, आणि तो कबूल पण झाला की बाबा मी नेलंय म्हणून.
मग त्याने सगळं द्यायला पाहिजे होतं, पण ते नाही ताई, त्याने ते सोनाराकडे लगेच मोडलं. ते लोक असे बोलतात की त्याने सोनाराकडे मोडलं, मग त्या लोकांनी त्या सोनाराला पण पकडला. ज्या सोनाराकडे मोडलं होतं त्या सोनाराला पण पकडला पोलीस लोकांनी. सोनाराची काय चुकी आहे ना, की त्याने कुठून आणलं, काय केलं, काय तर त्या सोनाराला पण माहिती नसेल ना. यांना माहित असतं सगळं, पोलिसांना पण माहित असतं सगळं, ते लोक कुठले काय कुठल्या याच्या ते. नंतर मग मला सगळे बोलले त्यांना थोडे पैसे द्यायचे असं तसं. मी केंद्रात ताईंना विचारलं, म्हणलं त्यांना पैसे. त्या बोलल्या काय नाही, त्यांनी त्यांची ड्युटी केली. पण मला असं मनापासून वाटत होतं कुठेतरी की बाबा 2 दिवस तो माणूस. एक पोलिसाला मला बोलतो, अहो माझी बायको शिव्या घालतीये मला, मी रविवारी ड्युटी गेली वरती आलोय, ते दसऱ्याच्या दिवशी मंगळवारी दसरा होता, मग तुम्ही अजून घरी गेलो नाही, मला जर ते बायको शिव्या घालती मला, असं कसली ड्युटी करताय. बरोबर. मला असं वाटत होतं की बाबा थोडीफार त्यांना काहीतरी जे दोघं मेन होते ना मदत करणारे पोलीसवाले त्यांना काहीतरी. पण बाकी सगळे मला बोलले ना त्यांनी त्यांची ड्युटी केली, त्यांनी त्याच्यात सोनं ठेवलं असेल, कशाला द्यायचंय. मी पण काय नाही बोलले, म्हणलं जाऊ दे. बरोबर. नाही, मिळालं ते महत्वाचं सगळ्यात. पण असं वाटत होतं मला की बाबा आपण आपल्यासाठी त्यांनी 24 तासात हे केलं. मला वाटत होतं की आपण काहीतरी दिलं पाहिजे, थोडेफार पैसे वगैरे. नाही, नसते घेतले त्यांनी पण, कारण त्यांनी म्हणजे कामच त्यांचं आहे ना, ते काम आहे. पण तरी पण शेवटी ते टाळाटाळ पण करू शकत होते ना. हो, ते स्वामींची कृपा आहेच त्याच्यामुळे तेच सगळं शक्य झालं. ज्या दिवशी मी सोनं घ्यायला गेले ना पोलीस स्टेशनला, त्या दिवशी एक पोलीसवाला होता. मला बोलतो काय तुम्ही एवढे स्वामी स्वामी करता. म्हणलं हे बघा, हे असे अनुभव आहेत त्यालाच म्हणतात, याच्यामुळे म्हणलं हे होतं. खरं बोलला तुम्ही तिथे. मला बोलतो हे खरंय, बरोबर आहे तुमचं, म्हणजे माझी बहीण पण करती. ज्यांना अनुभव येतो ते असं म्हणतच नाहीत किंवा विचारत नाही तुम्ही स्वामी स्वामी का म्हणता म्हणून. मला बोलतो तुम्ही काय एवढं हे करता. म्हणजे हे बघा, हे असं तुम्ही तर बोलताय म्हणे की लोकांना काय पण होते. मला आहे ना माझ्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. एवढं 3.5 तोळे आणि पूर्ण माझं सोनं असं ह्याच्यात होतं. मंगळसूत्र माझं मोठं मंगळसूत्र पूर्ण सोन्यामध्ये होतं ना, की त्याला फक्त 7 ते 8च मणी होते. बापरे. पूर्ण सोनं होतं. मग एवढं खेचायचं, समजा असं खेचलं जरी तरी मला थोडंफार लागलं किंवा काय, मला केसाला पण धक्का नाही लागून दिला माझ्या. त्याने चालू गाडीवरून ओढली ना दोन्ही पण माझ्या केसाला सुद्धा असं धक्का नाही लागला. तो पोलीसवाला एक मला बोलतो की अहो तुमचं नशीब चांगलं की तुम्हाला काही झालं नाही, तुम्हाला लागलं नाही. मला बोलतो कितीतरी लोकांचे असे जीव पण गेलेले आहेत सोन्याच्या कापून नेण्यामध्ये घेताना. मला बोलतो चेन वगैरे असे असतात ना गळ्यात, ते चेन खेचताना हे करताना बोलतो कितीतरी लोकांचे डोकं अशी हे झालेली आहेत, गळे वगैरे कापलेले आहेत. तुम्ही कोणती सेवा करायच्या? सेवा सेवा कोणती स्वामींची कोणती सेवा करायच्या? सेवा कोणती, आम्ही फक्त साप्ताहिक आरतीला जायचे, वेळ भेटेल तेव्हा. घरी तर काही जास्त माझ्याकडून होत नाही काय, घरी जास्त काही नसतं. आपल्या केंद्रामध्ये आम्ही जॉईंट फॅमिलीत राहतो त्याच्यामुळे घरी म्हणजे जास्त काही हे करत नाही. अच्छा, नित्य सेवा पण करत नाहीत का? नाही, सेवा म्हणजे फक्त आपली नित्य सेवा आता हप्त्यातून आता मी स्वामी चरित्र गुरुवारची फक्त वाचते, आता दररोजचं नाही होत. आणि त्या टायमिंगला सेवा म्हणजे हेच आपलं केंद्रामध्ये जेवढी होईल तेवढीच. अच्छा. त्या ताईंनी फक्त मला एक अगरबत्तीची सेवा तीच सांगितलेली 1 तास, ते पण मी 12 ते 1 केली. मला माहित नव्हतं 12:30ला सेवा करायला बसत नाहीत ते. बरोबर आहे. आणि नंतर ताई मला फक्त एकच बोलले की दुसऱ्या काही हे करायचं नाही, त्यांच्या बरोबरच भांडायचं. बरोबर. पण त्यांनी मला भांडायला पण नाही लावलं. मी फक्त एवढंच म्हणलं तुमचं नाव, मी जर बाहेर दुसरीकडे कुठं घालून गेले असते तर तुमचं नाव मध्ये आलं नसतं. म्हटलं काय करायचं ते तुम्ही बघा आता. हो, तुम्ही सगळं स्वामींवरती सोडून दिलं ना, मी म्हणलं मी तुमचं आणि माझ्यामुळे लोकांनी मी घालून गेले, माझी चुकी होती, मी असा पदर वगैरे नव्हता घेतला. म्हणलं ही माझी चुकी आहे, माझ्यामुळे तुम्हाला कुणी नाव ठेवलेलं मला ते बिलकुल येणार नाही. हो, बरोबर आहे. शेवटी आपण व्यवस्थित, म्हणजे मला पण वाटलं की मी असा पदर वगैरे घेतला असता तर एवढं हे झालं नसतं, असं त्याला दिसलं नसतं. हो, बरोबर आहे. म्हणलं माझ्या चुकीमुळे तुम्ही नाव ठेवायला नको.
आणि हे मला लय मनापासून असं वाटायचं की बाबा मी चूक केली, मी घालून गेले आणि मी कधीच घालत नाही बिलकुल कधी. फक्त आहे ना ह्याच्यात आपल्या संक्रांतीच्या वेळेस मंदिरात जाताना मोठं मंगळसूत्र आणि वडपौर्णिमेला वगैरे मंदिरात गेले तर, नाही तर आयुष्यात कधी बाहेर जाताना मंगळसूत्र घातलं नाही मोठं. बापरे. आणि त्या दिवशी नेमकं कसं काय मला हे आलं की बाबा नाही, ते घडायचीच होती गोष्ट, त्याच्यामुळं हे सगळं झालं ना. जे घडणारे असतात त्या घडतातच. मग असे छोटे मोठे अनुभव तर येतच असतात भरपूर. हो. पण हा सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे त्यांनी, पण मी मनापासून एवढंच हे करायचे की बाबा माझ्यामुळं त्यांना, स्वामींना तुम्ही नावं ठेवलं नाही पाहिजे. ती लोक म्हणणार ना काय रात्री दर आठवड्याला 2 तास तिथे जाऊन बसती आणि काहीच हे. हो, बोलतातच काही लोक. बोलतात बेमूर्ख असे हे असतात ना, ते बोलतात. म्हणजे ज्यांना खरंच स्वामी काय आहेत ते समजत नाही ना, ते तर बोलतातच. बोलतात. म्हणून म्हटलं माझ्यामुळं तुम्ही नावं ठेवली नाही पाहिजेत, बस एवढंच मला मनापासून वाटतं. बरोबर. माझी चूक, तुम्ही घालून गेले. आतमध्ये पण नव्हतं टाकलं असं ह्याच्यामध्ये, साडीच्या पदराच्या ह्याच्यामध्ये, किंवा पदर पण नव्हता घेतला, असं चालले होते. आणि ते आम्ही रूम म्हणजे बिल्डिंग शोधत होतो, त्याच्यामुळे आम्हाला तो पाठीमागून आलेला पण कळला नाही गाडीवरती. बरोबर. पण त्यांनी मला या संकटातून, संकट मोठं होतं पण मला असं तुझ्यासारखं बाहेर काढलं त्याच्यातून. खरंच स्वामींची लीला आगाध आहे ताई. खरंच म्हणजे सगळं. खरंच म्हणजे आता मला सांगताना पण हे होतं, पण त्या टायमिंगला मी 2 दिवस जेवले नव्हते. असं मला असं एकदम नाही ना, आपण एकदम कष्टाने ह्याने म्हणजे कमवलेलं असतं ना. कष्टाने म्हणजे माझं मंगळसूत्र जेव्हा सोनाराकडून घ्यायचं होतं तेव्हा 5,000 रुपये कमी होते द्यायला, तर माझ्या मिस्टरांनी अंगठी ठेवली होती त्याच्याकडे घाल की बाबा माझी अंगठी ठेव, तुझे 5,000 रुपये मी घेईन तेव्हा मी अंगठी घेऊन जातो. बरोबर आहे. माहितीये का, म्हणजे हे त्यांनी 5,000 रुपये ते कमी होते म्हणून त्याच्याकडे अंगठी ठेवली. मग त्याला म्हणे माझ्या मंगळसूत्र दे, की तुला अंगठी पैसे दिल्यानंतर मला अंगठी देणं तू परत. नाही, पण कष्टाचं स्वामींनी वायाला नाही जाऊ दिलं तुमचं. नाही जाऊन दिलं. आणि त्यांनी, आणि मी ताई खरंच सांगते, मी अशी जास्त सेवा की 2 तास बसले 3 तास बसले मी अशी काहीच नाही करत. तुमची मनापासून श्रद्धा आहे ना, तेच खूप महत्वाचं आहे. मी 2 तास बसले, मी घरी हे एवढं केलंच पाहिजे, एवढं झालंच पाहिजे, मुलांच्या ह्याच्यामध्ये, कामाच्या ह्याच्यामध्ये नाही होत एवढं. गेल्या वर्षी मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला, ते 3 महिने एका जागेवर होते, हॉस्पिटलमध्ये होते. एवढं 30-35,000 रुपये मला बिल भरायचं होतं. पण मला असं टेन्शन नाही आलं की मी हे कसं करल, कोण भरल, काय करल. पैसे तर नव्हते. मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला, 40,000 खर्च झाला, माहिती फक्त 3,000 होते. बाबा, पण स्वामी सोबत होते ना. सोबत होते. 3,000 होते. एवढे 5 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. ऑपरेशन झालं, 35,000 बिल, 30,000 बिल भरायचं होतं. त्यांनी लिहून घेतलेलं माझ्याकडून 30,000 सोडताना भरायचे. पण मला असं टेन्शन नाही आलं की मी एकच करणार. 4 महिने आम्ही 3 मुलं आहेत. 4 महिने आम्ही 5 माणसं आहे ना, 3 महिने मी जागेवरच होते आणि गावी 3 महिने काढले. पण असं मला कधी कुणापासून पुढे हात पसरायची वेळ नाही आली. मला पैसे द्या नाही किंवा काय असं कोणाकडेच नाही. बरोबर. चालेल ताई, मी शेअर करते अनुभव. त्यांनी अजून मला कधीच असं, मला आता लय खूप अनुभव येत होता. चालेल, मला शेअर करत जा, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर असंच कधी फोन केला तर फोनवर सांगा. मी आता एवढे मी ना दररोज ऐकायचे आणि मी दररोज ऐकायचे प्रत्येकाचे, म्हणायचे आपलं पण सांगावं की असं. तुमच्या अनुभवातून आता तुमचा असा अनुभव आहे की हे क्वचित घडतं, असं सोनं जाणं किंवा घडतं, पण काही त्यांचे मिळत नाहीत. आणि तुमच्या अनुभवातून लोकांना एवढी प्रेरणा मिळेल ना की बाबा ह्यांचं इतकं सोनं गेलं आणि त्यांना परत रिटर्न मिळालं, तर स्वामींची किती लीला असेल याच्यातून. म्हणजे स्वामींवरती विश्वास बसेल ना लोकांचा. त्यांनी त्या माणसाला, म्हणजे तो प्रत्यक्ष तेच आले जसं का मला माहिती नव्हतं की तो माणूस, तिला मी ओळखते, जी सेवेकरी ताई ना तिला मी ओळखते, ती माझ्या ओळखीची आहे. पण तिचे ते मिस्टरांना कधी बघितले नव्हतं आणि तो माणूस पोलीसमध्ये आहे की हे मला माहिती नव्हतं. म्हणजे ते स्वामीच आले, त्यांना घेऊन तिथे की बाबा तिथं तुझी मदत, ते म्हणतात ना जिथं मी पोचू शकत नाही तिथे मी कोणाला तरी मदतीला पाठवतो. बरोबर. चालेल ताई, परत शेअर करा आणखीन कधी. ठीक आहे चालेल.